नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण ठाकरे। आज 16 मे 2026 आहे आणि शेतकरी विक्री चालू झालेली आहे कपाशी बियाण्याची। तर आज आपल्यासोबत आहे वैभव वाघ, जे डिगडो तालुका देवळी या गावामधील आहे। त्यांनी मागच्या वर्षी नाथ कंपनीचे संकेतेवान लागवड केलेली होती, 10 पॅकेट लागवड केलेली होती। त्यांना जवळपास एकरी 14चा ॲव्हरेज आलेला आहे मागच्या वर्षाला। आणि यावर्षी त्यांनी मागच्या वर्षी 10 पॅकेट खरेदी केली होती, यावर्षी त्यांनी जवळपास 30 पॅकेट खरेदी केलेली आहे। तर वैभव वाघ, तुम्हाला काय वाटलं या वाहनामध्ये असं महत्वाचं? वाहन चांगलं आहे, ॲव्हरेज सुद्धा चांगला आहे आणि रोग प्रतिकारशक्ती जास्त आहे, रोग कमी आहे या वाहनावर। त्याच्यामुळे म्हणूनच आपण 10 पॅकेटचं 30 पॅकेटवर गेलो। तुम्ही सुद्धा लावा, एकदा लावून पहा। मागच्या वर्षी 10 घेतले होते, यावर्षी 30 घेतले। हो। बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? एकदा अनुभव घेऊन पहा, अनुभव घेतल्याशिवाय चांगलं वाटत नाही आहे। बरं, सर्वात महत्वाची गोष्ट काय संकेत या वाहनामध्ये? संख्या त्या वाहनामध्ये बोटाची संख्या जास्त आहे आणि आकार जरी कमी असला तरी वेट आहे बोटाचं। अच्छा, त्याच्यामुळे बोटाची संख्या जास्त असला तर कापूस जास्त निघणं साहजिकच आहे। आणि रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, कमी म्हणजे थोडंसं जरी मॅनेजमेंट कमी झालं तरी ॲव्हरेज निघून जाते। ठीक आहे। तर शेतकरी बंधूंनो, वैभव वाघ यांनी घेतलेलं आहे बियाणं, आपण पण घ्या आणि आपल्याला खरीप 2026च्या शुभेच्छा। धन्यवाद।